हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी सा ब्लाऊजची डिझाईन्स घेऊन आलेले आहेत. तर थोडा पण वेळ न घालवता मी तुमच्या व्हिडिओला स्टार्ट करत आहे. तुम्हाला माझ्या ब्लाऊजचे डिझाईन कशा वाटले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर कुठली डिझाईन आवडली असेल तरीसुद्धा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या टेलरला किंवा तुम्ही स्वतः स्टिच करू शकता. तर मी एक एक करून तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे. हे बघा, ही काठपदराची साडी आहे आणि आता मोस्ट ऑफ सगळ्या साड्यांचे वन साईड काठ आहे. तर वन साईड काठ असल्यामुळे डिझाईन एक्झॅक्टली काय करावे ते आपल्याला सुचत नाही. तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचं पॅटर्न तुम्ही टाकू शकता ब्लाऊजला. कारण जो हातामध्ये दोन्ही हाताला लावून राहिलेल्या काठामध्ये मी ही डिझाईन बसवलेली आहे. तुम्ही हाफ सर्कलची डिझाईन आहे आणि ही घातल्यानंतर खूप सुंदर अशी दिसते. आणि हे जे स्लीव्स आहेत ते कस्टमरनी मला सिम्पलच सांगितले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि फ्रंट साईडला बघा कटोरी ब्लाऊज आहे हा. हे बघा, फ्रंट साईडला हा मी कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे. खूप छान फिनिशिंग मध्ये आहे ब्लाऊज. हे बघा, बॅक साईडला नाड्याला त्यांनी मला कस्टमरने चार्जर लटकन लावायला सांगितलं, तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी लटकन लावलेले आहेत. म्हणजे छोट्या काठापासून सुद्धा तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन बनवू शकता. हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे. हे बघा, ह्याला तुम्ही बघू शकता इथे पान टाईपमध्ये मी बनवून त्याला नाड्याचं क्रिसक्रॉसमध्ये नाड्या लावलेले आहेत. आणि खालच्या साईडला मी लेस लावून त्याला लटकनला लेस लावलेली आहे. आणि गळ्याला पूर्ण मी लेस फिरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये नाडी टाकून मी ह्याला रेडी केलेला आहे. तर हा गळा जेव्हा कस्टमर वेअर करणार तेव्हा आपण नाड्यात त्याच्या अकॉर्डिंग आपण सेट करू शकतो. गोल्डन कलरची लेस मी फिरवलेली आहे. आणि हे जे स्लीव्स तुम्ही बघू शकता, शंकरपाळीची डिझाईन मी स्लीव्सला केलेली आहे. त्या कस्टमरला लेस वगैरे जास्त किचकट आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी स्लीव्सला मी लेस लावलेली नाही आहे, फक्त बॅक साईडलाच लावलेली आहे. आणि ह्या दोन पट्ट्या लावल्या आहेत आणि खालच्या साईडला ट्रायंगल टाईपमध्ये करून मी खालच्या साईडला पट्टी लावून घेतलेली आहे. हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. ह्या नाड्या जेव्हा कस्टमर वेअर करत तेव्हा आपण त्यांना सेट करून देऊ शकतो. हा ब्लाऊज पुढच्या साईडला कटोरी ब्लाऊज आहे. तो काठपदराचा नेव्ही ब्लू कलर आणि हा ब्लॅक कलर हे दोन्ही एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत. आता सगळे सण वगैरे चालू झालेत, त्याच्यामुळे आता ऑर्डर स्टार्ट झालेले आहेत. प्रत्येक जणांना म्हणजे असं वाटतं की अरे आपला ब्लाऊज एकदम बेस्ट डिझाईन बनवावी. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. हा बघा, हा पिंक आणि व्हाईटमध्ये ब्लाऊज आहे. हा सिम्पल नेकचाच ब्लाऊज आहे. त्यांनी फक्त मला गोल ब्रॉडमध्ये गळा सांगितला होता आणि पट्टी सांगितलेली आहे. मी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॅनव्हास वगैरे काही टाकलेलं नाही, तरीसुद्धा एकदम परफेक्ट गोल आलेला आहे. आणि पट्टीसुद्धा नाही, डायरेक्ट मी गळा फोल्ड केलेला आहे अस्तर लावून. आणि स्लीव्स वगैरे शॉर्टच आहेत ह्याचे. ही जी साडी आहे ती वन कलर आहे. आणि हे जे कस्टमर आहे त्यांना सिम्पल लुकच आवडतं, त्याच्यामुळे ते डिझाईन वगैरे बनवत नाहीत. बघा, कटोरी ब्लाऊज आहे हा फ्रंटला आणि बॅकला राऊंड टाईपमध्ये सिम्पलमध्ये त्याला मी बनवलेला आहे. हा नेक्स्ट आहे तो रेड कलरचा ब्लाऊज आहे. ह्याला पण मी सिम्पलच बॅकनेक गोलच त्यांना हवं होतं म्हणून मी गोल नेक बनवून त्यांना दिलेलं आहे. आणि स्लीव्स त्यांना पफचे हवे होते, तर तुम्ही बघू शकता इथे पफचे स्लीव्स मी बनवलेले आहेत. ह्यांना हे कस्टमर आहे त्यांना जास्त फुगा नाही आवडत, तर मी ह्याला स्लीव्सची लेंथ घेऊन त्याच्यावरती 2.5 इंचाचं घेतलेलं आहे. मी जास्त पफ त्यांना ओव्हर नको आहे म्हणून. आणि फ्रंटला कटोरी ब्लाऊज आहे. हे बघा, अशा प्रकारे हा ब्लाऊज मी रेडी केलेला आहे. हा बघा, हे आता जे नवीन साड्या आलेले आहेत त्याच्यामधला ब्लाऊज आहे. त्या कस्टमरने मला फोटो पाठवला होता, त्यांना बोट नेक हवा होता, तर त्याच्याप्रमाणे मी हा नेक बनवलेला आहे.
बोटनेकमध्ये. त्यांना जास्त लेस वगैरे नको होती, त्यांना फक्त पायपिंगच लावून पाहिजे होती. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्याला फक्त पायपिंग गोल्डन कलरची लावलेली आहे आणि इथे एक बटन लावलेले आहे आणि ते खाली 3 बटन लावलेले आहेत आणि वरती इथे पॅक आहे गळा आणि पायपिंग वरच्या साईडला पण लावलेले आहे. खूप सिम्पलमध्ये असूनसुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटत आहे गळा. आणि हे जे स्लीव्स आहेत ते पफचे शिवलेले आहेत, त्यांना पफचे स्लीव्स हवे होते. माझे कस्टमर ते त्यांना कोणतीही डिझाईन पाहिजे असेल तर ते व्हॉट्सअपवरती मला फोटो पाठवतात. त्याच्यामुळं काय होतं, आपलं कन्फ्युजन होत नाही की एक्झॅक्टली, कारण सगळ्याच गोष्टी आपण लक्षामध्ये नाही ठेवू शकत की कुठल्या कस्टमरने कोणती डिझाईन सांगितले. तर मी त्यांना माझा नंबर देते आणि त्यांना सांगते तुम्ही ब्लाऊजच्या पिक पाठवा आणि त्याला कोणती डिझाईन हवी आहे ते तुम्ही मला व्हॉट्सअपला सांगा, त्याच्यानुसार मी तुम्हाला डिझाईन बनवून देईन. त्याच्यामुळं काय होतं, कन्फ्युजन होत नाही. हे बघा, पुढच्या साईडला हा प्रिन्स कट आहे. हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर पण खूप सुंदर आणि छान दिसणार आहे आणि वरच्या साईडला स्लीव्सला पफ केलेलं आहे. तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्याचा तुम्ही फोटो घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या टेलरला दाखवू शकता किंवा तुम्ही स्वतःही स्टिच करू शकता. हा एक त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे. ही जी साडी आहे ती हाफ व्हाईटमध्ये आहे आणि ब्लाऊज असं ब्लू कलरचं दिलेलं आहे. त्यांनी स्लीव्स मला छोट्यामध्येच सांगितलेले आहेत आणि इथे एक ओपन करायसाठी मी बटन लावलेले आहे. त्यांनी जो पिक पाठवला होता त्याचं सेम पॅटर्न असंच होतं, तर त्यांना जसं पाहिजे तसं मी त्यांना बनवलेलं आहे आणि ह्याचा मोदकचा शेप मी बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे एक बो लावलेला आहे आणि खालच्या साईडला मी स्ट्रिप्स जॉईंट केलेले आहेत त्याला आणि असं गळा बनवून मी त्याच्यावरती लेस फिरवलेली आहे. लेस एकदम नाजूक फिरवलेली आहे, सिम्पलमध्ये आणि खूप छानमध्ये हा ब्लाऊज मी रेडी केलेला आहे. फ्रंट साईडला हा प्रिन्स कटच आहे बघा. हा सुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर आणि खूप छान दिसणार आहे. तर मी तुम्हाला माझ्या 6 ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता सीझन चालू झालं आहे त्याच्यामुळे माझे हे रक्षाबंधनचे ब्लाऊज आहेत. माझ्याकडे हे रक्षाबंधनच्या ऑर्डर खूप अगोदरच येतात, कारण सीझनमध्ये जास्त एखाद्या वेळेस ऑर्डर फुल असली तर कस्टमरने कितीही हे केलं तरी मी ऑर्डर घेत नाही, कारण आपल्याला पण जास्त बर्डन नको पडायला त्याच्यासाठी. तर त्याच्यामुळं माझी एक रक्षाबंधनची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. प्रत्येक कस्टमरचे 2-2 ब्लाऊज आहेत हे. तर हे माझी कस्टमरची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला माझ्या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्याच्यामधली कुठली डिझाईन तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.